जर तुम्हाला डायबिटीज आहे, तर तुम्ही फक्त साखरेकडे किंवा फक्त भाताकडे, कार्ब लोडकडेच फक्त लक्ष नसतं द्यायचं. पण तुम्ही किती फॅट घेताय याहीकडे लक्ष दिलं पाहिजे. सीताफळ खाऊ शकताय, चिक्कू खाऊ शकताय, कलिंगड, पपई हे पण खाऊ शकताय. पण कधी आणि कशाबरोबर ह्याच्याकडे लक्ष ठेवा. खूप लोकांच्या लक्षात नाहीये की कलिंगड, खरबूज आणि पपई हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स फळं आहेत. तर ही फळं थोडंसंच खा जर खात असाल तर आणि काहीतरी दुसऱ्या पदार्थाबरोबर खा. कॉम्बिनेशन हा खेळ आहे सगळा डायबिटीज मॅनेजमेंटचा. डायबिटीज मॅनेजमेंट पार्ट 1 हा जो पहिला एपिसोड आम्ही रिलीज केला, त्यात आपण बघितलं की डायबिटीज कशामुळे होतो, त्याच्या तपासण्या काय असतात, तो मॅनेज कसा करू शकतो, कशाची काळजी घेतली पाहिजे. पण तुम्हाला जो प्रश्न पडलाय की डायबिटीजचं डाएट कसं मॅनेज करायचं, जे जास्त महत्वाचं आहे. डायबिटीजचं तुम्ही कंप्लीट रिव्हर्सल करू शकता की नाही, किंवा त्याला रिमिशन जे म्हणतात तर ते होऊ शकतं की नाही, ह्या सगळ्याची चर्चा आपण दुसऱ्या भागात डायबिटीज मॅनेजमेंट पार्ट 2 म्हणजे डाएट फॉर डायबिटीज या भागात करणार आहोत. आता उन्हाळा आलाय म्हणजे आपण आईस्क्रीम खाणार आणि आमच्या घरी पण आम्ही सगळे हवे ते आईस्क्रीम खातो, पण आजी म्हणते माझ्यासाठी शुगर फ्री आण. हल्ली बाजारात पण गिल्ट फ्री, शुगर फ्री हे आईस्क्रीम बघायला मिळतं. तुमच्याही मनात प्रश्न असेल, जर मला डायबिटीज असेल तर मी पण शुगर फ्री आईस्क्रीम खाऊ शकतो का किंवा शकते का? तर आता याचं उत्तर तुम्हीच द्या. खाऊ शकता तुम्ही शुगर फ्री आईस्क्रीम, पण जसं मी म्हटलं तसं त्या आईस्क्रीममध्ये फक्त साखर नाहीये, त्या आईस्क्रीममध्ये दुसरं फॅट पण असतं. क्रीम, नावातच क्रीम आहे त्याच्या की नाही. तर तुम्ही साखर जरी काढली तरी त्याच्यात क्रीम आहे किंवा त्याच्यात दुसरे फॅट्स असतात, कारण त्याला एमल्सिफाय करायला. एमल्सिफायर्स आईस्क्रीममधले जे असतात की ज्याच्याने ते छान असं खाल्लं की मस्त तोंडात जे विरघळतं वगैरे, ते प्रकार जे आहेत ते एमल्सिफायर्समुळे होतात. एमएल्सिफायर्स खाणं वाईट असतं असं नाही, पण जर तुम्हाला डायबिटीज आहे तर तुम्ही त्याच्यात टोटल फॅट पण असतं. तर त्यामुळे जरी शुगर फ्री आईस्क्रीम खात असली आजी, तरी तिला म्हणावं की रोज-रोज नाही हां, म्हणजे हे रोज-रोजचं इंडल्जन्स नाही चालणार आहे. हल्ली ना 1-2 चांगले प्रॉडक्ट्स मिळायला लागलेत आपल्याला इथे भारतात पण. ते म्हणजे आपली जी नुसती बर्फावाली कँडी असते बघ, की म्हणजे ज्याच्यात आत आईस्क्रीम नाहीये, सरबताला फ्रोझन केलं आहे, की जे आईस लॉली म्हणतात त्याला. तर तशा आईस लॉली जर तुम्ही शुगर फ्री खाल्ली ना, तर ती खाऊ शकता. कारण त्याच्यात फॅट पण नाहीये काही. असं. सो देन दॅट बिकम्स लाइक अ ईझियर अल्टरनेटिव्ह. माझ्याकडे येणारे जे इव्हन म्हणजे डायबिटीज असो किंवा अदरवाईज म्हणजे तुम्ही लो फॅट, लो कॅलरी डाएटवर पण जरी असाल, तरी हे एक चांगलं अल्टरनेटिव्ह होतं. त्यात पण तुम्ही ते रोज घेणार का? तर तसं रोज नका घेऊ कारण शेवटी आर्टिफिशियल कलर्स असतात, त्याच्यात प्रिझर्व्हेटिव्हज असतात, तर ते आपल्याला रोज तसं खायची गरजच नाहीये. पण असे ऑप्शन्स असल्यामुळे घरात बाकी सगळे एकदम व्यवस्थित केक-बिक खातायत आणि आपण त्यांचं तोंड बघतोय, अशी ही करायची गरज नाहीये. आपल्याला अल्टरनेटिव्हज आहेत, तर आपण ते खाऊ शकतो त्याच्यात असं. पण फळांमध्ये तर मग नॅचरल शुगर असते. मग डायबिटीजवाले लोकं सगळी फळं खाऊ शकतात का? स्पेशली आंबा. आंबा. येस. बघ आंबा ना खाऊ शकता तुम्ही, पण किती आणि कसा म्हणजे कशाबरोबर तुम्ही खाताय हे महत्वाचं आहे. 1-2 फळांचं जास्त तुम्हाला जरा काळजी घ्यायला लागते डायबिटीज जर असेल तर. खूप वेळा माझ्याकडे येणारे पेशंट्स म्हणतात, की आम्ही चिक्कू खाल्लं तर चालेल? असं म्हणजे त्यांना किंवा आंबा खाल्ला चालेल असाही प्रश्न असतो. सीताफळ पण एक कॉमन प्रश्न. हो. सीताफळ पण. तर आता आंबा खाऊ शकताय, सीताफळ खाऊ शकताय, चिक्कू खाऊ शकताय, कलिंगड, पपई हे पण खाऊ शकताय. पण कधी आणि कशाबरोबर ह्याच्याकडे लक्ष ठेवा. म्हणजे आता जर तुम्हाला डायबिटीज आहे, तर एक तर बसून आपले 4 आंबे खाताय असं नाही करायचंय. किती आपण खातो याच्याकडे लक्ष ठेवा. सो टिपिकली जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर अर्धा आंबा ॲट अ टाईम इज मोर दॅन सफिशियंट. आणि कारण हल्ली फळ पण मोठं असतं जरा आंब्याचं. तर तुम्ही लहान फळ असेल, रायवळ आंबा जर असेल, तर पूर्ण एक आंबा खाल्ला तरी चालेल डायबिटीज असला तरी. कारण जसं तू म्हणाली, की त्याच्यात नॅचरल शुगर असते. पण ती नॅचरल शुगर असली तरी ग्लायसेमिक इंडेक्स जरा मीडियम टू हाय असतो त्याचा. कमी क्वांटिटी खाल्ली पाहिजे त्याची. आंबाच ठेवा, त्याचा आमरस वगैरे करू नका. आम्ही आंब्याचा एपिसोड पण केला आहे बरं का. तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघून टाका बघा. चला पटकन. सो आंबा जो आहे कधी खायचं, की म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळेला किंवा जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर म्हणजे जेवताना असं, की जेव्हा तुम्हाला त्याच्याबरोबर बाकी काही बफर आहेत. कारण
ग्लायसेमिक इंडेक्सचं बोलताना एक लक्षात ठेवायचं, की आपण जेव्हा जो काही पदार्थ खातोय, म्हणजे जसं आता भात खातोय, भाताबरोबर जर आपण डाळ त्याच्यात घातली, म्हणजे खिचडी घातली, अजून भाज्या घातल्या, तर त्या भाताचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतं. तसंच जेवताना माझ्या जेवणाच्या पानात जर मी आंब्याच्या 2 फोडी ठेवल्यात किंवा 3 फोडी ठेवल्यात, की म्हणजे अर्धा आंबा असं, तर अर्धा आंबा म्हणजे 3 फोडी असतात की नाही? तर तुम्ही तेवढ्या अर्ध्या आंब्याच्या 3 फोडी ठेवल्या, तर ते जेवणाबरोबर जर खाताय, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे, म्हणजे साखर एकदम पटकन शूट अप नाही होणार, कारण तुम्ही बाकी पण सगळे पदार्थ खाताय त्याच्याबरोबर, तर ते शुगर जे आहे ते वाढू नाही देत असं. खूप लोकांच्या लक्षात नाहीये, की कलिंगड, खरबूज आणि पपई हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स फळं आहेत. तर तुम्हाला जर डायबिटीज असेल, तर ही फळं जी आहे ती अशी मोठा बोल वगैरे घेऊन खाऊ नका. थोडंसंच खा जर खात असाल तर, आणि काहीतरी दुसऱ्या पदार्थाबरोबर खा. हा दुसरा पदार्थ याच्यात फायबर, प्रोटीन असलं पाहिजे, असा पदार्थ असला पाहिजे. सो गुड एक्झाम्पल्स ऑफ दॅट आर नट्स फॉर एक्झाम्पल, किंवा जेवणाच्या म्हणजे ताटाबरोबर तुम्ही खा, किंवा दुपारच्या वेळेला जर तुम्ही मखाणे वगैरे त्याच्याबरोबर खाल्लं तरी चालतं, तसंही करू शकता. बट कॉम्बिनेशन हा खेळ आहे सगळा डायबिटीज मॅनेजमेंटचा. काहीही जे आहे, आता सॅलड सोडता म्हणजे कोशिंबीर जी आहे ती तुम्ही नुसती खाऊ शकताय, बिंदास खा. भाजी जी आहे ती पण नुसती खाऊ शकताय. काही चॅलेंज नाहीये. पण बटाटा हा भाजी नाहीये. बटाट्याची भाजी नाही म्हणते मी याच्यात. दुसऱ्या भाज्या ज्या आहेत त्या, तर त्या तुम्ही खाऊ शकता. काही त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. पण व्हेन इट कम्स टू से उसळी किंवा इव्हन कडधान्य किंवा भात, पोळी, हे सगळं मग कशातरी बरोबर आणि ते बॅलन्सच करून तुम्ही खाल्लं पाहिजेत. मग डायबिटीजवाल्या लोकांनी चहा, कॉफी प्यायला तर चालतं का? हो, चालतं ना. चहा, कॉफी तुम्ही प्यायलं तर. पण हे बघ कसं आहे ना, की डायबिटीज जर तुम्हाला आहे, तुम्हाला माहिती आहे, तर मग तो साखरेचा प्यायचा अट्टाहास कशाला? काय मिळतंय तुम्हाला त्या साखरेतनं? चव मिळतेय. ती चव जी आहे, गोडी जी आहे, ती तुम्हाला आर्टिफिशियल स्वीटनरनी पण मिळू शकते, किंवा तुम्ही स्वतःला अशी सवय घालू शकता. म्हणजे जसं आपल्याला एखाद्याला दूध हळद नसेल आवडत, पण बळं-बळं आई देतीये म्हणून पितात ना. पितो ना आपण, प्यायचो की नाही लहानपणी. मग तसंच तुम्ही आता आपल्याला हे झालंय किंवा आता आपल्याला डायबिटीज आहे आणि तो कंट्रोलमध्ये आणायचा आहे म्हटल्यावर, मग तुम्ही सोडा ना ती साखर. का बरं तो अट्टाहास? कारण त्याने तुम्हाला होतंय ना, म्हणजे तुमचे शुगर्स वाढतायत, आणि वेअर डायबिटीज इज कन्सर्न्ड, म्हणजे मधुमेहाचं आपण कधीही मॅनेजमेंट करताना, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की सेव्हिंग्ज करताना एव्हरी पेनी काउंट्स. एक रुपया तुम्ही जोडला तर तुमचे लाखो रुपये पण होणार आहेत. तसंच डायबिटीजमध्ये पण एव्हरी थिंग दॅट यू आर ईटिंग, म्हणजे एव्हरी शुगर काउंट्स. कारण तुम्ही प्रत्येक ह्याच्यात जर ते मॅनेज केलंत, तर तुम्हालाच त्याचा फायदा आहे. तुम्हालाच त्यांनी जे तुमच्या शुगर लेव्हल्स आहेत त्या मॅनेज करता येणार आहेत. तर त्यामुळे मी हे नाही म्हणत आहे, की तुम्ही चहा, कॉफी बंद करा आता तुम्हाला डायबिटीज झालाय म्हणून. पण तुम्ही ती जे चहा, कॉफी आहे, तर ते जर प्यायचंच असेल, तर तुम्ही बिना साखरेचं प्या, किंवा मग त्याच्यात स्वीटनर घालून प्या, एवढंच. काही लोकं इन्सुलिनचं इंजेक्शन घेतात डायबिटीज असल्यावर, पण काही लोकं तर गोळी घेतात. मग ह्यात नक्की काय फरक आहे? तुम्हाला इन्सुलिन प्रिस्क्राईब होणार आहे की नाही, म्हणजे इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागणार आहेत डायबिटीज झालाय म्हणून, तर का तुम्हाला गोळीनी भागणार आहे, हे तुमच्या साखरेच्या लेव्हल्सवर ठरतं. शुगर मॅनेजमेंट किंवा डायबिटीज मॅनेजमेंटची सुरुवात डायरेक्ट इन्सुलिनच्या इंजेक्शननी होत नसते. अनलेस तुम्हाला टाइप 1 डायबिटीज असेल. म्हणजे जे मी सुरुवातीला समजावलं बघ, की तुमच्या शरीरात जर तेवढ्या प्रमाणात इन्सुलिन बनतच नसेल, तर तुम्हाला कृत्रिम पद्धतीने, म्हणजे बाहेरून एक्सटर्नल इन्सुलिनची गरज पडते. मग तेव्हा ज्यांना लहानपणापासून जुवेनाइल डायबिटीज, टाइप 1 डायबिटीज जो असतो, लहानपणापासून जन्मापासून ज्यांना इन्सुलिनचा हा नाही, कमीच आहे इन्सुलिन असं असतं, त्यांना पहिल्यापासून इन्सुलिन देतात. पण आपल्या देशात किंवा जगभरात हल्ली हा जो टाइप 2 डायबिटीज चा एवढं प्रमाण जे झालंय, तर ते सगळं इट्स ऑल टाइप 2 डायबिटीज जे आहे ते, तर त्या सगळ्यांना सुरुवातीला आधी गोळीच देतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या लेव्हल्स किती वर खाली आहेत, HbA1c किती आहे, त्यावर ठरतं तुमचा डोस जो आहे तो गोळीचा. म्हणजे मेटफॉर्मिन वगैरे वेगवेगळे डायबिटीजची औषधं असतात. तर ते तुम्हाला एकदा देणार आहेत, दोनदा देणार आहेत गोळी, ते सगळं त्याच्यावर ठरतं. आता ओव्हर टाईम, म्हणजे आता 30शीत तुम्हाला झालाय डायबिटीज आणि किंवा मधुमेह तेव्हा डायग्नोज झालाय, आणि मग तुम्ही त्याचं जे तुमचे साखरेचं प्रमाण आहे, कारण सगळे डायबिटीजच्या पेशंट्सना दर 3 महिन्यांनी शुगर टेस्ट करायला सांगतातच. तुमच्या डॉक्टरांना जर कळलं, की आता तुम्ही हे जे शुगर्स आहेत त्या मॅनेज
मॅनेज होतच नाहीयेत किंवा ते कमी व्हायच्या ऐवजी जेव्हा टेस्ट करतोय तेव्हा अजून वाढलेली लेव्हल जर दिसतीये, तर ते डॉक्टर जे आहे ते डोस वाढवतात. मग ते एवढं करून पण नसेल होत, तर मग इन्सुलिनचे युनिट्स देतात, की अनकंट्रोल्ड क्रॉनिक डायबिटीज जेव्हा असतो, तर तेव्हा एवढं जास्त म्हणजे इन्सुलिन वगैरे द्यायला लागतं. पण जर तुमचा न्यू डायबिटीज असेल म्हणजे आत्ताच डायग्नोज झालाय, तर तुम्हाला खरंच किंवा जरी तुमचं 4-5 वर्ष झालेली असतील तुम्हाला डायबिटीज होऊन, पण तरीसुद्धा तुम्ही जर तुमचं आहार-विहार म्हणजे तुमचं लाईफस्टाईल, तुमचं डाएट, तुमची झोप, तुमचा व्यायाम हे जर सगळं मॅनेज केलत ना, तर तुम्ही तो डायबिटीज जो आहे तो रिव्हर्सल ज्याला म्हणतात किंवा तो ॲक्चुअली नाहीसा करू शकता त्याचे जे लेव्हल्स आहेत ते, जर तुम्ही हे मॅनेज केलं तर. खूप लोकांना भीती असते. ब्लड टेस्ट मी करतच नाही. उगीच डायबिटीज आला तर तो कायमचाच होईल, असं पण म्हणजे मी ऐकलेलं आहे. तर तसंही करायची गरज नाही. तुमचे अॅन्युअल चेकअप्स जर एस्पेशली इफ यू आर अबव्ह 30 तर तुम्ही तुमचे अॅन्युअल चेकअप्स, ब्लड टेस्ट करून बघितल्याच पाहिजे दरवर्षी. म्हणजे मग तुम्हाला कळतं आणि जर आलाच एखाद दिवशी जर म्हणजे इन केस यू सी दोज लेव्हल्स आर ॲबनॉर्मल, तर तुम्हाला त्याच्यावर काम करता येतं. यू कॅन टेक ॲक्शन ऑन दॅट आणि तुम्ही तुमचं डाएट वगैरे लाईफस्टाईल चेंज केलं, तर ते मॅनेज करू शकता असं. एकदा इन्सुलिन सुरू झालं किंवा संपलं, मग परत कधी तुम्ही तो तुमचा डायबिटीज जाणारच नाही असं का? तर तसंही नाहीये. इथे पण आमच्या क्लिनिकला पण आम्ही खूप लोकांचं इव्हन इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिन घेत असताना पण त्यांचा डायबिटीज बॅक टू म्हणजे नुसतं गोळ्यांवर मॅनेज होईल असं असे लेव्हल्स पण करून दिलेले आहेत. इथेही होतं आणि बाकी पण बरेच डॉक्टर्स आहेत जे ते तुम्हाला मदत करतात तसं करायला. सो इफ यू मॅनेज युअर डाएट अँड लाईफस्टाईल तर ते करता येतं तुम्हाला. आहार आणि लाईफस्टाईलवरचाच खेळ आहे सगळा तो. हां, तर त्यामुळे तसं नसतं की तुम्ही एकदा इन्सुलिन घेतलं म्हणजे कायम तुम्हाला घ्यायलाच लागणार आहे. मग हल्ली डायबिटीजचं प्रमाण इतकं का वाढलंय? कशामुळे लोकांना इतका डायबिटीज होतोय आजकाल? व्हेरी गुड क्वेश्चन. हल्ली जो डायबिटीज आहे तो वाढलाय कारण सगळ्यांचं लाईफस्टाईल बदललंय. आता जर तू बघशील म्हणजे पूर्वी जसे जे एक तर 2दाच जेवायचे, सारखे जेवायचे नाही किंवा फार तर 3 वेळा जेवायचे. मुळात एवढी गरिबी होती की तुम्हाला तेवढं अन्नच नसायचं. आता आपल्याकडे सगळ्यांकडे खूप पैसा आहे. सगळे खूप वेगवेगळं पदार्थ वेगळे खातात पण आणि प्रोसेस्ड फूडचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे आपल्या डाएटमध्ये. बाहेर खाणं वगैरे वाढलेलं आहे. आपले आजी-आजोबा वगैरे कधी कोणी बाहेर जेवायला जायचे नाही. घरीच जेवायचे जे होतं ते. तर त्यामुळे मग घरी जे आहे त्याच्यात तो बॅलन्स आमटी भात भाजी पोळीचं ताट जे होतं तेच जेवायचे. आपण आपले आता चाउमिन खातो, बिर्याणी खातो बाहेर जाऊन मग हा फरक एक झालाय. मुळात आपलं आयुष्य खूप जास्त सिडेंटरी की म्हणजे बैठं जीवन झालंय. कॉम्प्युटर समोरच बसून आपण पूर्ण वेळ काम करतो. दिवसभरातनं 2000 पावलं सुद्धा चालली जात नाहीत. इतकं बैठं जीवन झालंय. तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी, काही फिजिकल फिटनेस म्हणजे खूप कमी आहे त्याचे लेव्हल्स किंवा चालत कारण आजी-आजोबांचं जनरेशन काय करायचं, तर ते तेव्हा पायी जायचे, सायकल वगैरेवर जायचे. हे पण होतं ना. त्यामुळे ते जास्त फिट होते. अर्थात याचा अर्थ हा नाही की त्या जनरेशनमध्ये डायबिटीज नव्हता. कारण तेव्हा डायग्नोस्टिक फॅसिलिटीजच नव्हत्या. त्यामुळे तेव्हा कोणी जर बाथरूमला जाऊन आलं आणि मग तिथे जर मुंग्या वगैरे लागल्या ते शिव करून आले तर तर अच्छा यांना मधुमेह असेल असं म्हणायचे की म्हणजे दॅट वॉज द टेस्ट तेव्हा. कारण सहज ब्लड टेस्ट सगळ्यांना अवेलेबल नव्हत्या. पण तरीही आधीपेक्षा आता प्रमाण खूप जास्त वाढलंय बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल दॅट वी हॅव. ग्लोबली आपलं जे स्ट्रेसला एक्सपोजर आहे, हाय कॅलरी फूड म्हणजे तुम्ही असं फूड की ज्याच्यातनं आपल्याला कॅलरीज पण खूप मिळतात. मीठ, सोडियमचं प्रमाण पण खूप आहे, फॅट पण खूप आहे. असं फूड आपण खाणं बरंच जास्त सुरू केलंय म्हणजे आधीपेक्षा. व्यायामाच्या नावाने शून्य आहे म्हणजे लिटरली शून्य आहे. बेसिकच रोजचं चालणं होत नाही, व्यायाम कुठे करणार असं जेव्हा परिस्थिती आहे आणि कामाचं स्वरूप असं आहे की ज्याच्यात आपल्याला मेंटल स्ट्रेस खूप आहे. झोपत नाहीयेत सगळे लोकं हल्ली रात्री नुसते Netflix बघत बसतात किंवा फोनवर रील्स बघतात, व्हिडिओ बघतात अशी जेव्हा परिस्थिती आहे, ऑल ऑफ दॅट ॲड्स अप की त्या सगळ्यामुळे आता आपण बघतोय की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबेसिटी की वजन तुमचं मेजॉरिटी हल्ली लोकांचं जर आपण बघितलं तर सो ऑल ऑफ दीज फॅक्टर्स कंबाईन टू गिव्ह यू अन इन्क्रीज इन डायबिटीज. ह्या सगळ्यामुळे एवढं जास्त डायबिटीजचं प्रमाण वाढलंय. त्याहून महत्त्वाचं म्हणजे की आपल्या आई-बाबांच्या जनरेशनमध्ये जर डायबिटीज हा 60ला किंवा 50 वर्षाचे झाल्यावर होत होता, तर आता आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स माझ्याकडे
13 वर्षाची 12 वर्षाची मुलं सुद्धा येतात इन्सुलिन रेझिस्टन्सची. म्हणजे एखाद्याला वाटेल की आता तेव्हा जर 60ला होत होतं तर आता तो 40शीत होत असेल, असं नाहीये. लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आता दिसतो सिम्पली बिकॉज त्यांचा आहार आणि त्यांचं एक्सरसाइज आणि त्यांची लाईफस्टाईल खूप इम्प्रॉपर आता झालेली आहे, खूप सेडेंटरी झाली आहे म्हणून. तर त्यामुळे एवढं म्हणजे डायबिटीजचं प्रमाण जगभर वाढलेलं आहे. मग जर डायबिटीज आपण योग्य पद्धतीने मॅनेज नाही केला, तर मग त्यामुळे काय होऊ शकतं? जर तुम्ही डायबिटीज जो आहे तो तुमचा मॅनेज नाही केला, तर सुरुवातीला तुम्हाला छोटे-छोटे त्रास होणार. म्हणजे कसे, की पाय दुखणं, तुमचं वजन कमी होणं, ज्याला डायबेटिक मसल वेस्टिंग म्हणतात. डायबिटीज ज्यांना असतं त्यांचे अखंड पाय दुखत असतात बऱ्याच लोकांचे. किंवा तुम्ही जर म्हणजे डायबिटीज मॅनेज नाही केला, तर तुम्हाला जखम जी असते ती भरून येत नाही. तुम्हाला मग म्हणजे रेटिनोपॅथी होते, डोळ्यावर त्याचा परिणाम होतो. किंवा किडनीवर पण परिणाम होऊ शकतो. तर ज्याला डायबिटिक हे रेटिनोपॅथी, किडनीवर नेफ्रोपॅथी असे वेगवेगळी नावं आहेत. तर एसेन्शियली जर तुम्ही ती साखर जी आहे, तुमचं ब्लड ग्लुकोज जे आहे ते मॅनेज नाही केलं, तर ते जाऊन हळू तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला त्याचं काम जे आहे ते म्हणजे कमी करतं किंवा त्याचं काम नीट करू देत नाही. कारण सगळीकडे जसं आपण पाक जर पक्का केला, तर त्याच्यात साखर आपल्याला क्रिस्टलाइज दिसते की नाही? तसंच आपल्या शरीरात पण होतं. आपलं ॲक्चुअली ज्यांना साखर त्यांची म्हणजे ब्लड ग्लुकोज यांचं जास्त असतं, तर त्यांचं रक्त दाट असतं. कारण तेवढी साखर आहे. मग असं दाट झालेलं, साखरेमुळे दाट झालेलं रक्त सगळीकडे तुमच्या शरीरात जातंय. मग ते सगळ्या तुमच्या सिस्टम्सना जाऊन डॅमेज करतं आणि त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. साधी गोष्ट धरली, की एवढा मोठा काही इम्पॅक्ट नाहीये किंवा पायाला गँग्रीन होणं. ठीक आहे, मी त्याचं सर्जरी करून टाकली, जखम नाही भरत आहे, तर मग मी त्याचं सर्जरी केली किंवा तसंच चालवते. बरीच लोकं असं डायबिटिक फूट ज्याला म्हणतात, की अंगठ्याच्या इथे तुम्हाला जर काही गँग्रीन झालेलं असेल, ते कधी बरीच होत नाही ती जखम. मग ते तसंच त्याला कव्हर करून आयुष्यभर काढतात. असं बघायला मिळतं. डायबिटीजचा दुसरा इम्पॅक्ट म्हणजे जास्त मोठा इम्पॅक्ट म्हणजे, की तुमचं हार्ट वीक व्हायला लागतं. तुम्हाला अथेरोस्क्लेरोसिस जो म्हणतात, की म्हणजे हृदयविकार त्याचं प्रमाण वाढतं. तुमच्या ब्रेनकडे पोहोचणारं रक्त पण एवढ्या जास्त साखरेचं असल्यामुळे मग तुम्हाला स्ट्रोक वगैरेचे पण चान्सेस वाढतात किंवा इव्हन तुम्हाला हायपोग्लायसिमिया, हायपरग्लायसिमिया की म्हणजे अचानक साखर खूप वाढणं किंवा हायपोग्लायसिमिया की साखर खूप कमी झाल्यामुळे चक्कर येऊन पडणं, असे पण प्रकार होऊ शकतात. एक खूप न माहीत असलेलं म्हणजे जास्त लोकांना, की तुम्हाला जर क्रॉनिक डायबिटीज असेल, तर आफ्टर अ व्हाईल म्हणजे साधारण तुम्हाला 30-40 वर्षांपासून जर डायबिटीज असेल आणि तो तुम्ही मॅनेज नसेल केलेला, तर तुम्हाला आफ्टर अ व्हाईल तुमचे पर्सनॅलिटी चेंजेस पण व्हायला लागतात. म्हणजे खूप प्रेमळ, खूप छान, खूप शांत अशी असलेली व्यक्ती अचानक रागीट, तापट, इरिटेटेड अशी होते. असे पर्सनॅलिटी चेंजेस सुद्धा दिसतात. म्हणजे तुम्हाला क्रॉनिक डायबिटीज असेल तर त्याच्यामुळे. तर खूप जास्त इम्पॅक्ट असतो आणि मुळात कसं आहे, की व्हेन वी स्पीक ऑफ डिसीज बर्डन की म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जो आजार आहे, तर त्याच्यामुळे तुमचा होणारा फायनान्शियल बर्डन पण असतो. तुम्हाला त्याच्यामुळे अजून जे 5-6 आजार होऊ शकतात तो पण असतो. तर त्या सगळे तुम्ही अव्हॉइड करायला डायबिटीज मॅनेज केला पाहिजे. हे एकच त्याला सोल्युशन आहे. तुम्ही खूप उत्तमरित्या सगळ्यांना सांगितलं, की डायबिटीज हा आहारात आणि व्यायामात बदल करून कसा मॅनेज करता येतो. तुमचे सुद्धा डायबिटीजबद्दल काही प्रश्न असतील, तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा किंवा तसं मराठी@gmail.com वरही तुम्ही आम्हाला विचारू शकता. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. लाईक, सेव्ह, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.